आणि यानंतरची बातमी आहे राजकीय वर्तुळातून। इंडिया आघाडीमध्ये कुरबुरी सुरू झाल्यात। राज्यात ठाकरे आणि काँग्रेसमधलं अंतरही वाढले। दिल्लीच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंनी आपला समर्थन दिले आणि त्याच वेळी आपशी असं वागू नका असं म्हणत काँग्रेसचे कानही टोचलेत। लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर इंडिया आघाडी बरखास्त करा अशी मागणी काही नेत्यांकडून पुढे येते। पाहूयात इंडिया आघाडीचं सध्या नेमकं काय चाललंय। इंडिया आघाडीची ही वज्रमूठ पुन्हा दिसणार का, या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी धूसर दिसतंय। कारण इंडिया आघाडीमधल्या पक्षांमधील दरी वाढत चालली आहे। महाराष्ट्रापुरता बोलायचं झालं तर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्येही अंतर वाढत चाललंय। सामनातल्या अग्रलेखातून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आलाय। आपला देशद्रोही ठरवण्यापर्यंत काँग्रेसनं जाऊ नये असं काँग्रेसला सुनावण्यात आलंय। दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये निवडणुकीचा सामना होऊ शकतो, पण केजरीवाल यांना देशद्रोही ठरवून प्रचाराचा मुद्दा करणं हे काँग्रेसच्या संस्कृतीला शोभत नाही। काँग्रेस अकेली मोदी वृत्तीचा पराभव करण्याची क्षमता राखत असेल तर त्यांना कोणीच रोखणार नाही, त्यांनी ते जरूर करावं। तरीही महाराष्ट्रासारखं राज्य माफिया पद्धतीनं जिंकून भाजप आणि त्यांच्याशी संबंधित टोळी ते कोणत्या प्रकारच्या राजकारणावर विजयी होतात ते दाखवतं। या विकृतीशी लढण्यासाठी ऐक्याची वज्रमूठ इंडिया आघाडीला नेतृत्व आणि जमल्यास एक निमंत्रकही हवा। नपेक्षा सगळेच मुसळ केरात जाईल, ते होऊ द्यायचं काय याचा विचार अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनंच करायला हवा असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे। आपापसात घटक पक्षां एकमेकाविरुद्ध निवडणुका लढणं काही चुकीचं नाही आहे। दिल्लीसारख्या विधानसभेमध्ये जर आप आहे, काँग्रेस आहे, आपण लढू शकतो। जसं आम्ही म्हटलं की महानगरपालिकेमध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, पण हा वेगळा विचार करताना आपण आपल्या एकेकाळच्या सहकार्यावर किंवा भविष्यात पुन्हा ते आपण एकत्र येणार आहोत लोकसभेला असं चित्र असेल तर अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत कोणीही आपल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत जाऊ नये ही शिवसेनेची माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे। इंडिया आघाडीत संवाद हवा आणि ती जबाबदारी काँग्रेसची आहे असं म्हणत काँग्रेसला हेवे दावे विसरण्याचा सल्लाही देण्यात आलेला आहे। पावसाळ्यात निर्माण झालेले गांडूळ किंवा बेडूक हे पावसाळा संपताच नष्ट होतात। निवडणुकीसाठी निर्माण झालेल्या इंडियासारख्या आघाड्यांचं जीवन अल्प न ठरता ते सदैव राष्ट्रकार्यासाठी समर्पित असावं या मताचे आम्ही आहोत। निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण निवडणुका हायजॅक करून देशावर ताबा मिळवणाऱ्या राजकीय माफियांविरुद्ध इंडिया आघाडीला लढ्याचा एल्गार पुकारावा लागेल। त्यासाठी हेवेदावे, जळमटे, कुरघोड्यांना पूर्ण विराम देण्याची गरज आहे असा सल्ला सामनातून देण्यात आलेला आहे। पण गेल्या काही दिवसापासून आमचे काही घटक पक्ष हे या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे, तो डायलॉग हवा। तो डायलॉग जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही। शिवसेना भाजप युतीमध्ये डायलॉग संपल्यामुळे युती तुटली। डायलॉग संपला। 2019 साली योग्य प्रकारे कम्युनिकेशन आणि डायलॉग झालं नाही, त्याचा परिणाम हा युती तुटण्यात झाला। फक्त संसदेत नाही, संसदेच्या बाहेरसुद्धा आम्ही काम केलं पाहिजे। ज्या पद्धतीनं पुन्हा एकदा हुकुमशाही डोकं वर काढते ती बाब चिंताजनक आहे। महाराष्ट्रामध्ये ठाकरेंनी महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला आणि त्यानंतर मविया तुटल्याच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र आघाडी तुटली असं म्हटलं नाही असा दावा राऊतांनी केलाय। तर याबद्दल उद्धव ठाकरेंची बोलणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे। आम्ही असं कधी म्हटलं नाही की इंडिया आघाडी तुटली पाहिजे। इतर लोक म्हणत असे महाविकास आघाडी फुटली पाहिजे, असं आमचं विधान नाही आहे। विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात। कार्यकर्त्यांना आपल्याला ताकद द्यायची असेल, पक्षाचा विस्तार करायचा असेल तर आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे असं मी म्हणतो। आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण या जागा महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका आपल्या ताकदीवर लढण्याची आम्हाला परवानगी हवी, हे माझे म्हणणे। याच्यामध्ये इतर कोणाला पक्षाला त्रास व्हायचं कारण नाही। आज असं आहे की संजय राऊतांची भूमिका, नेते मोठे आहेत त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। 23 जून 2023ला इंडिया आघाडीची पहिली बैठक पाटण्यात झाली। या बैठकीचे जे यजमान होते ते नितीश कुमारच NDA बरोबर गेले।
काँग्रेसकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व नको असा सूर लालू प्रसाद यादव आणि ममता बॅनर्जी यांनी लावला. त्यानंतर इंडियाचं नेतृत्व करायला आपण तयार असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलं. इंडिया आघाडी विसर्जित करा असा सल्ला नॅशनल कॉन्फरन्सच्या उमर अब्दुल्ला यांनी दिलाय. पंजाब आणि दिल्लीमध्ये काँग्रेस आप एकमेकांविरोधात लढतायत. ठाकरे गटाचं दिल्लीमध्ये आपला समर्थन आहे. केरळमध्ये काँग्रेस आणि डावे आमनेसामने आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचा सामना आहे. या सगळ्यामुळेच इंडिया आघाडी विसर्जित होणार का याची चर्चा आहे. इंडिया आघाडीतील संवाद कसा कमी झाला हे सांगताना एनडीएचं कौतुकी करण्यात आलेलं आहे. सत्ता असो वा नसो, दिल्लीत एनडीएची बैठक बोलावली जायची. लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन हे त्या राज्यातील प्रमुखांशी चर्चा करायचे. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा भक्कम निमंत्रक एनडीएकडे होता. शिवाय अधूनमधून कधी चहापान तर कधी जेवणावळी पार पडत. त्यामुळे एनडीएतलं नातं हे वरवरचं नव्हतं तर घरोब्याचं होतं असं म्हणत काँग्रेसनी कसं वागायला हवं याबद्दल सामनातून कान टोचण्यात आलेत. इंडिया आघाडीची शेवटची बैठक 1 जून 2024ला झाली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची निर्मिती झाली होती. मात्र या आघाडीतले प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस आपापल्या राज्यात एकमेकांविरोधात आहेत. काँग्रेसशी लढून स्वतःचं प्रादेशिक अस्तित्व टिकवणं या प्रादेशिक पक्षांसाठी महत्त्वाचं आहे आणि तीच इंडिया आघाडीची सगळ्यात मोठी मर्यादा आहे. अशावेळी कुठलीही आघाडी एकत्र राहण्यासाठी समन्वय आणि संवाद सगळ्यात महत्त्वाचा आहे. मात्र तोच नसेल तर इंडिया आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.